नमस्कार मित्रो, माझं नाव सौरभ आणि मी आपला स्वागत करतो माझ्या YouTube चॅनल योजनावाल्यावर। तर आज मी तुमच्यासाठी एक अशी नवीन योजना घेऊन आलेलो आहे ज्या अंतर्गत तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत आरोग्य विमा दिला जातो, सोबतच कॅशलेस उपचार होतो, 1 रुपया तुम्हाला लागणार नाही, सोबतच डिजिटल कार्ड तुम्हाला मिळते। या योजनेचं नाव आहे आयुष्यमान भारत योजना आणि या अंतर्गत तुम्हाला आयुष्यमान कार्ड बनवावं लागतं। आयुष्यमान कसं बनवायचं, त्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतील, कुठून बनवायचं, ऑनलाईन कसा अर्ज करायचा, सोबतच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून कसा अर्ज करता येतो ते सुद्धा सांगणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। या योजनेअंतर्गत जे आहे प्रत्येक कुटुंबासाठी 5 लाख रुपयापर्यंतचा मोफत इलाज दिला जातो, ज्यामध्ये हॉस्पिटलचा पूर्ण खर्च समाविष्ट असतो, जसं बेड चार्ज झाला, हॉस्पिटलमध्ये जे लागणारे मेडिसिन्स असतात ते झालं, ऑपरेशन थिएटर झालं, त्यानंतर ICU झालं, सर्जरी झालं, टेस्ट झालं, ह्या सर्व खर्च जे आहे तुम्ही आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता आणि 5 लाख रुपयापर्यंतचा जो तुमच्या यामध्ये कव्हर केलेला आहे। जर तुमच्या परिवारात ज्यांचं वय 70 वर्ष झालेलं आहे त्यांना या योजनेअंतर्गत आयुष्यमान वय वंदना कार्ड दिलं जातं, ज्यामध्ये थेट 5 लाख रुपयापर्यंतची कव्हरेज केली जाते। सोबतच या आयुष्यमान कार्ड योजनेअंतर्गत 2000 पेक्षा जास्त जे बिमाऱ्या असतात त्या ऍड केलेल्या आहे। तर हे कार्ड पूर्ण देशात कोणत्याही हॉस्पिटलमध्ये चालतो, सरकारी तर चालणार, सोबतच काही असे प्रायव्हेट हॉस्पिटल सुद्धा आहे जे त्यांनी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे। तर हे कार्ड बनवणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे का इलाज करणं जे आहे खूप जास्त महाग झालेलं आहे आजच्या जमान्यामध्ये, म्हणून गरिबांसाठी ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवल्या जात आहे। तर जास्त वेळ न करता चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे बढूया आणि मी तुम्हाला सांगणार की कसं बनवू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच स्टेप बाय स्टेप आयुष्यमान कार्ड। तर तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरचं जे प्ले स्टोअर ॲप असते ना मित्रो, ते तुम्हाला ओपन करायचं आहे आणि आयुष्यमान ॲप असं लिहून सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या प्रकारचं ॲप मिळून जाईल, याला इन्स्टॉलवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होऊन जाईल आणि इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुम्हाला ओपनवर क्लिक करायचं आहे। आता जसं हे ॲप आहे ना ओपन होऊन जाईल, काही या प्रकारचं तुम्हाला ऑप्शन येते, अब आयुष्यमान कार्ड बनाना हुआ और भी आसान, 5 लाख रुपये तक का मुफ्त इलाज। तर तुम्हाला मित्र इथे खाली स्क्रोल करायचं आहे आणि खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला एक लॉग इनचं ऑप्शन मिळून जाईल। बघा स्टेप बाय स्टेप जी आम्ही प्रोसेस करतोय ते तुम्हाला फॉलो करायचं आहे, तेव्हाच तुम्ही आयुष्यमान कार्ड बनवू शकता। इथे आल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन मिळतात, लॉग इन ॲज अ बेनिफिशियरी अँड ऑपरेटर। तर तुम्हाला आहे ना मित्र इथे ऑपरेटर यावर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही ऑपरेटरवर क्लिक करसाल, इथे तुम्हाला कॅप्चा एंटर करायचा आहे। जो कॅप्चा तुम्हाला दिलेला आहे तो कॅप्चा तुम्हाला त्याच पद्धतीने एंटर करायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर तिथे टाकून व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP ऑप्शन येऊन जाईल आणि तुमच्या जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर OTP सुद्धा येईल। तर त्यामध्ये ऑप्शनमध्ये OTP टाकून कॅप्चा पुन्हा एंटर करायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करून द्यायचं आहे। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आयुष्यमान कार्ड योजनेचा पूर्ण जे आहे फॉर्म ओपन होऊन जातो, ज्यामध्ये स्कीम्स म्हणून पहिल्या नंबरवर तुम्हाला ऑप्शन दिसत असेल। सोबतच इथं सीनियर सिटीजन्स ज्यांचं वय 70 वर्षांपेक्षा जास्त झालेलं आहे ते आधार कार्डद्वारेच जे आहे या योजनेअंतर्गत कार्डसाठी अप्लाय करू शकतात, ठीक आहे। पण मी तुम्हाला सांगणार आहोत की जर तुम्ही पहिल्यांदा कार्ड बनवत आहे तर ते कसं बनवायचं। तर स्कीम्समध्ये जाऊन तुम्हाला PMJAY जे आहे जन आरोग्य योजना आहे त्या अंतर्गत हे कार्ड आहे, तर ते तुम्हाला सिलेक्ट करून तुम्हाला महाराष्ट्र वगैरे सिलेक्ट करून घ्यायचं, आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला पुन्हा काही या प्रकारचं जे ऑप्शन असते, या ऑप्शनमध्ये फक्त तुम्हाला PMJAY हेच सिलेक्ट करायचं आहे। जसं तुम्ही PMJAY सिलेक्ट करसाल त्यानंतर तुम्हाला इथे सर्च बाय असं ऑप्शन येते, तर इथे आधार नंबर आहे आणि फॅमिली ID आणि PMJAY ID। तर तुम्ही इथे आधार ID जे आधार कार्ड नंबर असतो तो तुम्ही त्याद्वारे सुद्धा करू शकता, फॅमिली ID सुद्धा करू शकता आणि PMJAY ID असते त्याद्वारे सुद्धा तुम्ही जे आहे आयुष्यमान कार्ड बनवू शकता। तर इथे तुम्हाला आधार कार्डवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार कार्डचा नंबर एंटर करायचा आहे। जसा आधार कार्डचा नंबर एंटर करसाल त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड जो दिलेला आहे तो एंटर करून सर्चवाल्या बटनवर क्लिक करून द्यायचा आहे। जसं तुम्ही सर्च करसाल त्यानंतर हे बघा तुमचं डिटेल्स फेच होऊन येऊन जातं। आता हे बघा जर तुमच्या परिवाराचं जर कोणाचं पहिलेच बनलेलं असेल तर तुम्हाला इथे फॅमिली ID कार्ड वगैरे मिळून जातं आणि तुम्ही इथून डाउनलोड कार्डवरून सुद्धा ते डाउनलोड करू शकता। पण आता यामध्ये कसं झालेलं आहे की ज्यांचं मी कार्ड बनवून देतोय त्यांचं कार्ड बनलेलं नाही आहे आणि त्यांच्यासमोर डू EKYC आणि अनआयडेंटिफाईड लिहून आहे। तर तुम्हाला डू EKYC किंवा लिंक आधारवाला जे ऑप्शन राहील तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही त्यावर क्लिक करसाल ऑथेंटिकेशनसाठी आधार OTP, फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन, फेस ऑथेंटिकेशन, तर तुम्हाला इथे आधार OTPवर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही आधार OTPवर क्लिक करणार ऑटोमॅटिकली असा एक ऑप्शन येईल, इथे तुमचा आधार कार्ड नंबर एंटर राहील, तुम्हाला फक्त व्हेरीफायवाल्या बटनवर क्लिक करायचं आहे।
व्हेरीफायवर क्लिक केल्याच्यानंतर एक असा ऑप्शन येईल, इथे तुम्हाला एक्सेप्टवर क्लिक करून OTP सेंड केल्या जाते आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. आता OTP एंटर केल्याच्यानंतर सुद्धा आहे ना, तुम्हाला इथे एक ऑप्शन येतं ऑटोमॅटिकचं, ते लोड होऊन जातं. तुम्हाला इथे कोणतं बटन वगैरे येणार नाही आहे. ते ऑटोमॅटिकली लोड होऊन जाईल आणि तुमचं जे आहे इथं जे आहे आधार कार्ड जे आहे कार्डसोबत लिंक होऊन जाईल आणि याच पद्धतीने तुमचं आधार कार्डसुद्धा जे आहे लिंक झाल्यानंतर तुम्ही आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आता इथं तुमचं आयुष्यमान कार्ड पूर्णपणे बनलेलं आहे. तर आता हे आयुष्यमान कार्ड वगैरे जे तुम्ही कसं डाउनलोड करू शकता, चला आपण आता ते जाणून घेऊया. तर हे बघा, तुमचं काही या प्रकारचं जेव्हा आयडेंटिफाईड झाल्याच्यानंतर तुमचं काही या प्रकारचं ऑप्शन होऊन जातं. आता तुम्हाला इथे KYCचं सुद्धा एक ऑप्शन येईल. तर KYC सुद्धा तुम्ही फिंगरप्रिंट्स वगैरेद्वारे करू शकता, पण तुम्ही आधार कार्डद्वारेच पुन्हा KYC सुद्धा करून घ्या. KYC केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या कार्डचा उपयोग करू शकता. डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही हे यूज करू शकता. तर हे बघा, काही या प्रकारचं KYC केल्यानंतर OTPद्वारे तुम्ही KYC करू शकता आणि KYC केल्यानंतर तुमचा पासपोर्ट, जे फोटो वगैरे आहे, ते सगळं तुमचं इथे येऊन जाईल. जर तुमच्या आधार कार्डसोबत फोटो लिंक नसेल, तर तुम्ही इथून फोटोसुद्धा अपलोड करू शकता. तुम्हाला एक फोटो अपलोड करावाच लागतो. KYC म्हणजे फेस व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला इथे तुमचा एक जे सेल्फी अपलोड करायची आहे. जशी तुम्ही तुमची सेल्फी इथे अपलोड करसाल, त्यानंतर हे आहे ना, फेस रिकॉग्निशन केलं जाईल आणि त्यानंतर तुमचं हे अप्रूव्ह होऊन जाईल. तुम्ही यामध्ये तुमच्या परिवारातील जे सदस्य आहे त्यांनासुद्धा यामध्ये ॲड करू शकता. मॅच लेवल हे बघा, तुमचं इथं 86% वगैरे दाखवत आहे. तर असं नाही आहे की तुमचं जे आहे 100%च्या जवळपासच गेलं पाहिजे. जर तुमचं आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच तुमचं आयुष्यमान कार्ड वगैरेवर सुद्धा नाव असलं पाहिजे. आता जर इथे तुमच्याजवळ जर ॲडिशनल मोबाईल नंबर जर असेल, जर दुसरा मोबाईल नंबर असेल, तर ते सुद्धा तुम्ही इथून या कार्डमध्ये ॲड करू शकता. कारण जेव्हा तुम्ही हे डाउनलोड करायला जासाल, तर हे तुम्हाला सोपं पडेल. तर बघा, इथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर इथे बघा, मोबाईल नंबर जर असेल तर येसवर क्लिक करा, नो असेल तर नोवर क्लिक करा. आपल्याकडे मोबाईल नंबर आहे म्हणून आपण मोबाईल नंबर एंटर करू. येसवर क्लिक करून व्हेरीफाय बटनवर क्लिक करा. त्यानंतर प्रोसीड होईल आणि तुम्हाला एक OTP प्राप्त होईल. तो OTP तुम्हाला इथे जे ॲप आहे त्यामध्ये टाकायचा आहे आणि OTP व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर तुम्हाला जी तुम्ही फॅमिलीमध्ये ज्यांना ॲड करत आहे, कोण आहे, फॅमिली हेड आहे, वाईफ आहे, हजबंड आहे, फादर आहे, मदर आहे, डॉटर आहे किंवा सन आहे, तर यातलं तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर त्यांचं जन्माचं वर्ष जे आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसं मित्र तुम्ही जन्माचं वर्ष इथून सिलेक्ट करून घेसाल, त्यानंतर इथे पिनकोड एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा आणि रुरल किंवा अर्बन जे आहे, जर तुम्ही रुरल असेल तर रुरल किंवा अर्बन असेल तर अर्बन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमचं जे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला गावसुद्धा तुमचं सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काही नाही, फक्त सबमिटवाल्या बटनवर आता खाली क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचे जे परिवारातील सदस्यसुद्धा ॲड झालेले आहे, KYCसुद्धा कंप्लीट झालेली आहे आणि आता तुम्ही जे डाउनलोड करू शकता. सर तुमचं जे आहे आयुष्यमान कार्ड रेडी झालेलं आहे आणि तुम्ही आता डायरेक्टली आयुष्यमान कार्ड उपयोग करू शकता. आणि आता हे तुम्हाला डाउनलोड कसं करायचं आहे, चला ते सुद्धा मी सांगून देतो. डाउनलोड कार्डवाल्या या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही डाउनलोड कार्डवर क्लिक करसाल, इथे ऑथेंटिकेशन म्हणजे व्हेरिफिकेशनसाठी विचारेल, तर तुम्हाला आधार OTPवाला जो ऑप्शन आहे तेच सिलेक्ट करायचं आहे. आधार OTP सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे आणि व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. जसं व्हेरीफायवर क्लिक करणार, त्यानंतर ऑटोमॅटिकली एक नवीन पेज ओपन होईल किंवा फेस व्हेरिफिकेशनसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं तुम्ही ते करसाल, तुमच्या आधार कार्डवर एक OTP सेंड होईल. OTP सेंड झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे फ्रंट कॅमेरा चालू होईल आणि तुमचा जो आहे चेहऱ्याचं जे फोटो वगैरे जे आहे डिटेक्ट करून तुम्हाला ते तुमचं जे आयुष्यमान कार्ड आहे ते डाउनलोड होऊन जाईल. हे बघा, तुमचं फेस ऑथेंटिकेशन जेव्हा सक्सेसफुली होऊन जाईल, त्यानंतर हे प्रोसीड होऊन जाईल आणि हे बघा, इथे स्टेटस डाउनलोड कार्ड असं लिहून असेल, तर तुम्ही इथून जे आहे हे कार्ड डाउनलोड करू शकता. काही या प्रकारे बघा, तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन येऊन जाईल. या डाउनलोडवर क्लिक करून तुम्ही या प्रकारे तुमचं आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता. तर ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचं घर बसल्या आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता, जर तुम्हाला प्रिंटसुद्धा जर करायचं असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हा पहिल्यांदा मी असा व्हिडिओ बनवतोय, त्यामुळे थोडंसं बोलण्यामध्ये माझा जर काही प्रॉब्लेम झाला असेल